दर्शक हो, नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. ताजी राजकीय घडामोड अशी आहे की शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावी याकरता म्हणून माढा विधानसभा मतदारसंघामध्ये बबनदादा शिंदे आणि विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्यात मोठी चुरस स्पर्धा निर्माण झालेली आहे. याचबरोबर तिथल्या महाविकास आघाडी सुद्धा निर्धार मेळावा घेऊन उमेदवारीची मागणी केलेली आहे. यामुळे माढा हा हॉटस्पॉट बनला आहे आणि शरद पवार यांच्या पक्षाला मोठी मागणी आहे. आज बबनदादा शिंदे हे पंढरपूरला जोडलेली जी 42 गाव आहेत या भागामध्ये दौरा करत होते, तेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारलं की आपण शरद पवार यांची भेट घेतलेली आहे. तर त्यांनी सांगितलं, हो, मी 2 वेळा शरद पवारांची भेट घेतलेली आहे आणि त्यांच्याकडे उमेदवारीची मागणी केलेली आहे. माझे चिरंजीव, त्यांचे चिरंजीव रणजित शिंदे यांना उमेदवारी द्यावी आणि जर समजा पवार साहेबांनी उमेदवारी दिली नाही तरी माझा मुलगा अपक्ष इथून निवडणूक लढवणार आहे. याचा अर्थ बबनदादा शिंदे जे महायुतीचे नेते आहेत, आमदार आहेत, त्यांनी महायुतीचा जो विषय आहे तो म्हणजे आपल्या प्रताप बंद केलेला दिसतो आहे. ते अजित पवार यांच्या गटाचे मोठे नेते आहेत. तर दुसरीकडं आजच अभिजित पाटील जे विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष आहेत ते सुद्धा पवार साहेबांच्या पक्षाकडनं उमेदवारी करता प्रयत्न करत आहेत. त्यांनी आज आरण येथे जाऊन आमदार रोहित पवार यांची भेट घेतलेली आहे. आमदार रोहित पवार हे त्यांचे मित्र आहेत आणि त्यांनी पूर्वी विठ्ठल सहकारी साखर कारखाना मदतही केली होती. मात्र मध्यंतरी अभिजित पाटील हे भाजपच्या जवळ गेले, तेव्हापासून पवार आणि अभिजित पाटील यांच्यामध्ये थोडंसं अंतर आलं होतं. मात्र आज आरणच्या कार्यक्रमामध्ये जाऊन अभिजित पाटील यांनी रोहित पवार यांची भेट घेतली, त्यांचा सत्कार केला. यावेळी पंढरपूरचे माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. अभिजित पाटील हे अलीकडच्या काळामध्ये शरद पवार यांच्या भेटीगाठी सतत घेत आहेत, त्यामुळं तेही पवार यांच्या पक्षाकडनं इच्छुक आहेत आणि त्यांनी स्पष्ट केले की माझ्याकरता सर्व दरवाजे खुले आहेत, तिथून उमेदवारी मला पाहिजे ती मिळेल. त्यांना असं वाटतं की त्यांना तुतारीची उमेदवारी मिळेल. त्याचबरोबर मध्यंतरी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टेंभुर्णी येथे निर्धार मेळावा घेऊन मोहिते पाटील यांच्या उपस्थितीमध्ये घेतला होता आणि उमेदवारी आपल्यापैकी कोणालाही मिळू दे, आपण त्यांचा प्रचार करायचं असं ठरवलं. मात्र आपल्यालाच उमेदवारी म्हणजे आपल्या हे जे निर्धार मेळाव्याला उपस्थित असणारे जे नेते होते त्यांच्यापैकी कोणालाही उमेदवारी मिळावी अशी त्यांची मागणी होती. त्यामुळे माढा मतदारसंघामध्ये शरद पवार यांच्या पक्षाला फार मोठी मागणी आहे. सर्वच नेत्यांना तुतारी हवी आहे. आता पाहू कुणाला संधी मिळते ते. गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर.